नवी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रभरात उमटायला लागलेले आहेत। परभणीत देखील सुद्धा या गोष्टीची दखल घेतली गेली। परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर बंदचं आवाहन केलं गेलंय। या बंदला नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे। सकाळच्या दरम्यान बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून दिल्ली इथं विद्यार्थ्यांचं आंदोलन होतंय, त्याला समर्थन म्हणून परभणीत हा बंद पुकारण्यात आला। या बंदमधून महत्त्वाच्या सेवांना वगळण्यात आलं आहे। परभणीमध्ये कडकडीत बंद पाळला गेलाय। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये काही ठिकाणी आंदोलन केलं जातंय, काही ठिकाणी बंदची हाक दिली गेली आहे, काही ठिकाणी मोर्चे काढले गेले। तसं परभणीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता। नवी दिल्लीच्या जंतर मंतरवर पेटलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता केवळ राजधानीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही। या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटतायत। एकीकडे उद्धव ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय वापर केला जातोय असा आरोप केलेला आहे, पलटवार केलेला आहे। बघूयात स्पेशल रिपोर्ट। आज त्यांना जर आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील। पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही बसणार। आज जो भी सत्ता में है शायद उनके दिमाग में हवा चली गई है। आपणच निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागते। दिल्ली जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देतानाच उद्धव ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर सोडलेलं हे टीकास्त्र। उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी अभिजित दीपके आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला। ठीक है, चुनाव के लिए 2-3 साल रहेंगे, होने दो। मतलब आपके पास बहुत समय है, अब तो शुरुआत हुई है। अब हमारा जंग शुरू हुआ है। जब तक क्या मांगे हमारी मांग क्या है? सत्ता बदली करना होगा। सिर्फ एक इस्तीफे से नहीं चलेगा, पूरी सिस्टम बदली करनी होगी। अगर एक अकेले को हम निकाल देंगे चलने वाली नहीं है बात। जब तक सरकार बदली नहीं करेंगे तब तक आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं आने वाला है। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा उद्धव ठाकरेंनी निषेध केला। याचवरून उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरही टीकेचे बाण सोडले। तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता। त्या मुलींवरती, अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेला आहे। काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले। ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बसत नाही। ही रावण संस्कृती झाली। विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात कोणता कमीपणा असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। पहिल्याच दिवशी चर्चा केली असती तर ही परिस्थिती आली नसती असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला। बेरहमी के साथ सरकार इनके साथ पेश आ रही है या सुलूक कर रही है, ये कोई प्रजातंत्र का लक्षण नहीं है। ये तो अब बहुत सारे लोग कहने लगे कि